सेल्समननं बिलची सगळी प्रोसेस पूर्ण केली आणि लॅपटॉप अमोलच्या हातात दिलं. लॅपटॉप हातात धरताना अमोलचा चेहरा मात्र हास्याने उजळून निघाला होता. स्वतःचं लॅपटॉप ही कल्पनाच किती सुखद वाटत होती. कॉंग्रॅच्युलेशन्स अमोल, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत त्याच्या पाठीवर शब्बासकीची थाप मारत अर्जुन म्हणाला. अर्जुन हा अमोलचा अगदी जिवलग मित्र. दोघेही नेहमी एकत्र असत. अमोल मनापासून हसला. खरंच खूप खुश होता तो आज. अमोल एका गरीब कुटुंबातला मुलगा, खूप हुशार, बाबांची अगदी तटपुंज पगाराची नोकरी, 3 माणसांचं कुटुंब जेमतेम भागत होतं. आईसुद्धा पडेल ते काम करून त्यांना थोडासा हातभार लावायची. मुलाच्या शिक्षणासाठी मात्र ते काही कमी पडू देत नव्हते. आपल्या या हुशार मुलाचा त्यांना मोठा अभिमान वाटे. आमचा मुलगा इंजिनिअरिंग करतोय हे ते किती अभिमानाने सांगत. अमोलला देखील सर्व गोष्टींची कल्पना होती. जबाबदारीची जाणीव आणि समजूतदारपणा त्याच्यामध्ये जणू आपसूक भरत गेला होता. तो देखील अनावश्यक खर्च टाळत असे. शक्यतो तो मित्रांची आणि लायब्ररीचीच पुस्तकं वाचून अभ्यास करी. त्यामुळे जेव्हा कॉलेजमध्ये सरांनी स्वतःचा स्वतंत्र लॅपटॉप आणायला सांगितला तेव्हा तो खूपच अस्वस्थ झाला. कारण हे आपल्या अवख्याबाहेरचं आहे हे त्याला ठाऊक होतं. कोणाचा तरी वापरलेला लॅपटॉप मिळाला कमी किमतीत तर बघूया असं त्याने मनात ठरवलं. संध्याकाळी तिघांचं जेवण चालू होतं, पण अमोलचं लक्ष जेवणाकडे नव्हतं. आईबाबांना लॅपटॉपविषयी कसं सांगावं हाच विचार घोळत होता त्याच्या मनात. अमोल, काय झालं? कॉलेजमध्ये काही घडलं का? ही त्याच्या मनातली बेचैनी नेमकी ओळखून बाबांनी त्याला विचारलं. आईसुद्धा त्याच्याकडेच पाहत होती. काही नाही बाबा, तसं विशेष काही नाही. थोडं थांबून तो पुढे म्हणाला, बाबा, कॉलेजमध्ये आम्हाला स्वतःचा स्वतंत्र लॅपटॉप आणायला सांगितला आहे. मग? आईच्या बोलण्यात काळजी डोकावत होती. काही नाही गं, मी चौकशी करतो. सिनियरकडून मिळेल मला सेकंड हँड लॅपटॉप, अगदी कमी किमतीत. बाबा हे ऐकत होते. त्यांनी अमोलला विचारलं, अमोल, चांगल्या कंपनीचा नवीन लॅपटॉप कितीला मिळतो? खूप महाग असतो बाबा, नाही परवडणार आपल्याला. मला चालेल वापरलेला, करेन मी त्याच्यावर अभ्यास. अमोलच्या समजूतदारपणाचं कौतुक वाटलं आईला. तरी पण पुन्हा एकदा बाबांनी विचारलं, बाबा, चांगल्या ब्रँडेड कंपनीचा लॅपटॉप 40,000च्या वर. अरे बापरे, आईला जणू धक्काच बसला हे ऐकून. बाबा क्षणभर डोळे मिटून बसले. जणू कसला तरी हिशोब चालला होता त्यांच्या मनातल्या मनात. थोड्या वेळाने ते म्हणाले, अमोल, तू चौकशी कर, चांगल्या लॅपटॉपची किंमत काढ, बघूयात आपण. अहो बाबा, पण खरंच गरज नाही आहे, मला चालेल सेकंड हँड. हे बघ अमोल, तुझ्या शिक्षणाच्या बाबतीत कसलीही तडजोड नाही. आणि बाबांनी तो विषय तिथेच संपवला. दुसऱ्याच दिवशी अमोलने अर्जुनला सोबत घेतले आणि 2-3 ठिकाणी चौकशी केली. शेवटी एका दुकानातून त्यांनी कोटेशन घेतलं 40,350 रुपयांचं. हे आपल्यासाठी अशक्यच आहे याची अमोलला कल्पना होतीच. पण बाबांचं समाधान. संध्याकाळी बाबा कामावरून आल्यावर त्यांनी अमोलकडून कोटेशन घेतलं, बघितलं. बाबांनी काहीच न बोलता अमोलच्या पाठीवर थोपटल्यासारखं केलं आणि खोलीत निघून गेले. दुसऱ्या दिवशी बाबा कामावर न जाता घरीच थांबले. सकाळी ते बाहेर जाऊन दुपारी जेवणाच्या वेळेस घरी परतले. संध्याकाळी पुन्हा ते बाहेर निघाले. आईने त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी हातानेच नंतर सांगतो अशी खूण केली आणि गडबडीतच घराबाहेर पडले. संध्याकाळी उशिरा अमोल घरात पोहोचला तेव्हा जणू बाबा त्याचीच वाट पाहत असल्यासारखे ओट्यावरच उभे होते. अमोलला बाबांना पाहून बरं वाटलं. एवढ्या लवकर बाबा दिसायचे नाही घरी. त्यांच्याकडे हसून पाहत अमोल आत गेला. बाबा देखील गेले त्याच्या पाठोपाठ. बाबांनी टेबलावरचं एक पॉकेट उचललं आणि त्याच्यासमोर धरलं. अमोलला कळेना हे काय चाललंय. अमोलच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहत बाबा गालातल्या गालात हसत होते. उघडून बघ, बाबा म्हणाले. एव्हा ना आईसुद्धा येऊन उभी राहिली होती त्याच्या बाजूला. अमोलने
मोठ्या उत्सुकतेने ते पाकीट उघडलं. आत बघतो तर त्याने काल आणलेलं लॅपटॉपचं कोटेशन आणि त्यालाच पिन केलेला बँकेचा चेक होता. 40,350 रुपयांचा. अमोलच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते. अविश्वास, आनंद, आश्चर्य. त्याने मान वर करून आईबाबांकडे पाहिलं. बाबा, आई. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. बाबांनी स्मित करत मान डोलावली अन आईने कौतुकाने त्याच्या पाठीवर हलकेसे थोपटल्यासारखं केलं. थँक्यू बाबा. थँक्यू आई. अमोलचे डोळे पाणवले होते. तितक्यातच अर्जुन तिथे आला अन अमोलला म्हटला, चल अमोल, निघायचं ना? तेव्हा अमोल भानावर आला. चल. दोघे बोलत बोलतच जवळ असलेल्या सनी ॲटोमध्ये पोहोचले. अर्जुनला नवीन ॲक्टिवा घ्यायची होती. व्हाईट कलरमध्ये मिळेल का, असं अर्जुनने मॅनेजरला विचारलं. यावर मॅनेजर, खरं म्हणजे व्हाईट कलर लगेच नाही मिळत, पण तुमचं नशीब चांगलं आहे. कालच एक बुकिंग कॅन्सल झालं. ती गाडी तुम्हाला मिळेल, असं म्हणत त्यांनी रजिस्टर उघडलं आणि एका ठिकाणी बोट ठेवून म्हणाले, हे बुकिंग कॅन्सल झालं. अमोलची नजर त्या रजिस्टरवरील नावावर गेली. गोरख पाटील. त्याने परत परत ते नाव वाचलं. म्हणजे बाबा? लॅपटॉपच्या बिलावरचं त्याचं नाव त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागलं. अमोल गोरख पाटील. म्हणजे बाबांनी बुक केली होती ही गाडी. किती महिन्या अगोदर केली असेल. पांढरा रंग बाबांचा खूपच आवडता. अमोलला घही भरल्यासारखं झालं. अमोलला आठवलं, गेल्या 2 रविवारी बाबा त्यांच्या मित्रांसोबत गाडीवर बसून समुद्राच्या दिशेने गेले होते. आईने विचारलं तेव्हा लहान मुलासारखं, आहे आमची एक गंमत. हसरा चेहरा करून निघून गेले. तेव्हा त्याला समजलं ते मित्रांबरोबर स्कूटर शिकण्यासाठी जात होते. टीव्हीवर स्कूटरची जाहिरात लागली की ते डोळे भरून पाहणारे बाबा त्याला आठवले. बाबा कामावर जाण्यासाठी सायकलचाच वापर करीत. संध्याकाळी त्यांचा शर्ट घामाने भिजून गेलेला असे. खूप दमल्यासारखे वाटत. किती वर्षांपासून त्यांचं स्वप्न असेल स्कूटर घ्यायचं. आपल्या मित्राच्या बायका मोटारगाडीतून फिरताना पाहून आपल्या बायकोची पायपीट आपण थांबवू शकत नाही. ही खंत त्यांचं मन खात असेल का? मित्रांबरोबर प्रॅक्टिसला जाताना घरी अचानक सरप्राईज द्यायचं, असं स्वप्न त्यांनी मनात रंगवलं असेल का? किती मोठी स्वप्न, किती वर्षांचं स्वप्न पुन्हा एकदा दाबून टाकलं त्यांनी माझ्यासाठी, आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी. अमोलचा ऊर भरून आला. बाबांविषयीच्या अभिमानाने डोळे ओले झाले. त्याच्या हातात धरलेल्या लॅपटॉपचं कोटेशनचं बोटं आणखी घट्ट होत गेले. जणू तो बाबांचाच हात घट्ट पकडून सांगत होता, बाबा, मी करेन पूर्ण तुमचं स्वप्न. हे माझं वचन आहे तुम्हाला. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.